राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा त्यांच्याच मतदारसंघातील मार्डी गटाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा त्यांच्याच मतदारसंघातील मार्डी गटाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मार्डी गटाच्या वतीने चांदीची गदा व शंख देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पोळ, राजू अप्पा पोळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विलासराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देलताडे, डॉक्टर गावडे, भाजपाचे मंडळ अध्यक्ष प्रशांत गोरड, गणेश सत्रे, श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, संचालक संजय गांधी, अर्जुन काळे, शिवाजीराव शिंदे, सोमनाथ भोसले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पण आज सगळ्यात कधी या भागाचा सन्मान झाला नव्हता, आता सन्मान झाला आणि सुदैवानं खात्याची जबाबदारी दिली ती ग्राम विकास खात्याची जबाबदारी दिली की ज्या खात्यामध्ये जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाईपर्यंत लागतं ते सगळं मिळतं। जन्माला आलं लागतं तिथून सुरुवात होते आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात ते सगळ्या या खात्यातून देता येतात। अशा पद्धतीचं खातं आज ग्रामविकास खातं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या सरकार नवख्या माणसावर विश्वास टाकला। वास्तविक ही खात्याची जबाबदारी अनुभवी माणसाला मिळते, ज्यांनी 1, 2, 3 वेळा मंत्रिपद भोगले अशा माणसावरती जबाबदारी असते। परंतु माझ्या नेत्याला विश्वास आहे की हे पोरगं ताकदीने काम करेल आणि या खात्याचा सन्मान मानवेल। मी पहिल्यांदा मंत्री झालो आणि त्या दिवशी मुक्काम केला। मी साहेबांना सकाळी 9 वाजता घरी भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यावर मी साहेबांना भेटलो, साहेबांचे आशीर्वाद घेतले तर साहेबांनी मला 2च वेळी सांगितल्या, जय खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप विश्वासाने मी तुझ्यावर दिलेली आहे। आणि त्या दिवशी साहेबांना सांगितलं की साहेब तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा जयकुमार गोरे जेवढी ताकद आहे तेवढी लावेल आणि या खात्याचा सन्मान वाढवेल आणि या खात्याला एक चांगली उंची निर्माण करेल। खात्याची व्याप्ती खूप छोटी आहे। मंत्रालयाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 8 डेस्क असणारं ते खातं, 2 नंबरला खातं आलं ते 9 डेस्क असणारं खातं आणि ज्या ग्राम विकास खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याचे 45 डेस्क आहेत। 45 डेस्कच्या खात्याचे आहे, एवढी मोठी व्याप्ती आहे। तर प्रचंड ताकदीनं आपण काम केलं। सुदैवानं जबाबदारी आली आणि पहिली जबाबदारी माझ्यावर आली। 20 लाख घरं मोदीजींनी मंजूर केली। आदरणीय देशामध्ये एक जबाबदारी येत असते आणि दिलेली जबाबदारी तो पार पाडतोय का नाही हेही बघत असतो आणि जो दिलेली जबाबदारी पार पाडत नाही त्याला बाजूला करतो आणि ज्याचा नवीन माणूस शोधतो की ज्याच्यामध्ये ही जबाबदारी करण्याची ताकद आहे। तेव्हा परमेश्वर सगळ्यांचा हिशोब ठेवतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर परमेश्वराने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे। जोपर्यंत महान खटावच्या मातीतला पाण्याचं काम संपत नाही तोपर्यंत जयकुमार तुला वरचं तिकीट नाही। अवश्य आमचं राजकीय वय असेल पण ते वय कधी आम्ही कुटुंबापर्यंत कधी नेलं नव्हतं आणि हाच पकड्या होता। तात्याच्या हयातीत सांगत होता की राजकारणाचा बंदा रुपया सदाशिव तात्याचा आहे। ही सांगण्याची जाणच जयकुमार गोरेमध्ये होते का ते मोठे पण मी कधी मान्य केलं, कायम मान्य केलं ते मोठे पण, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता होती। फक्त आज माझ्याकडे सगळी साधन शक्ती आहे म्हणून मी राजकारण करतोय। पण जेव्हा साधन शक्ती नव्हती तेव्हा तात्याने राजकारण केलं। अवश्य त्या लोकांनी त्यांना तेवढा मान दिला नाही, सन्मान दिला नाही, तेवढा विकास करायची संधी दिली नाही कारण त्या लोकांची भावना, त्या प्रस्थापितांची भावना आपल्याबद्दल कधीच चांगली नव्हती। ना मातीबद्दल ना तात्यांच्याबद्दल कधीच चांगली नव्हती। फक्त तात्यांचा राजकारणात वापर या लोकांनी करून घेतला हे मी खेदाने या ठिकाणी सांगेन। मी तात्यांना दोष देतो परंतु दोष त्या परिस्थितीला देतो
की ज्या परिस्थितीमध्ये आमची ही अवस्था असायची, कारण जिल्हा परिषदेचं तिकीट ठरवायचा अधिकार आपल्याला नसायचा, आमदारकीचं तिकीट ठरवायचा अधिकार आपल्याला नसायचा, अशा पद्धतीचं राजकारण असायचं आणि आपण कायम कुणाच्या दारात उभं राहायचो. पण परिस्थिती नियतीनं बदलली, नियतीनं आज परिस्थिती बदलली आणि आपण सगळेजण आज बघतोय का मानखटावच्या मातीचा सन्मान मी गर्वानं कधीच बोलणार नाही. प्रचंड मेहनतीनं, ताकदीनं, विश्वासानं, पक्षाचा विश्वास संपादन करून, नेत्यांचा विश्वास संपादन करून ही ताकद आज आपण निर्माण केली की अनेक विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना तिकीट मागायला मानखटावमध्ये यायला लागतं. ही माझ्या मानखटावच्या मातीची ताकद आहे. गर्व नाही मला याचा, अभिमान आहे मला याचा की या माझ्या मातीला मी सन्मानानं उभी केली. या मी बारामध्ये सोबत तडजोड केली असती ना, माझी आमदारकी सोपी झाली असती, मला माझ्या राजकारणाचा त्रास कमी झाला असता, मी कधीतरी फलटणशी तडजोड केली असती, मी कधी साताऱ्याशी तडजोड केली असती, तर राजकारणाचा माझा संघर्ष कमी झाला असता, त्रास कमी झाला असता. पण मी माझ्या मानखटावच्या मातीला स्वाभिमानाने उभा नसतो करू शकलो, मी माझ्या माणसाला सन्मानाने कधी उभा नसतो करू शकलो, मी माझ्या मानखटावच्या मातीला पाणी नसतो देऊ शकलो. त्यामुळे मला किती त्रास झाला, मला किती अडचणी आल्या, त्या सगळ्या अडचणीवर मात करून संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला. पण जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला लागली. मग कोण म्हणला माझं वय एवढं आहे, मला पोलीस स्टेशनला कसं बोलवताय, माझी परिस्थिती खूप गंभीर आहे, सोनवणे साहेबांना माहिती आहे. आणि कोण माझ्या प्रसंग येतोय म्हणून कुठनं निरोप देतोय. मी इथनं पुढे निवडणुकीला उभाच राहणार नाही, पण एकदा मिटवून घ्या. कोण जातोय देवेंद्र फडणवीस साहेबांचे पाय दाबतोय, कोण पाय चाटतोय, मला वाचवा. हा तुमच्या पुढे उभं राहिलेला जयकुमार गोरे कसलाही प्रसंग आला, कुणाच्या दारात कधी मदत मागायला गेला नाही, परिस्थितीशी संघर्ष केला जयकुमार गोरे. त्यांना घरी बसायला लागलं, पण माझी बाजू सत्याची होती, माझी बाजू खऱ्याची होती, म्हणून मी आज पण स्वाभिमानानं सन्मानानं उभा आहे आणि पुढे लोकांची सेवा करत पुढे चालू. त्यामुळं अनेक प्रसंगातनं पुढे जात असताना मला एवढंच आपल्याला सांगायचं, आजही मी सांगतो, अनेकांना काळजी आहे, अनेकांना केसमध्ये आहे का नाही पण जामीन घेऊन ठेवले काही नाही, पण आजही हा जयकुमार गोरे सांगतोय कधीही चुकीचं कारवाई कोणावर करणार नाही, कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता आली आणि सत्ता नसली तरी कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देणार नाही, कधी नाही देणार. पण ज्या ज्या लोकांनी अडचण आणली, ज्या ज्या माणसांनी षडयंत्र केली, त्यांनाही त्रास होणे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे स्वतः त्रास होऊन घेतात, मी तर काय करतो, कोण इकडं पळतोय, कोण तिकडं पळतोय, कोण इकडं चाललंय, कोण तिकडं चाललंय, केसमध्ये आहे का नाही याची माहिती घेण्यात गेली. ही सगळी परिस्थिती का निर्माण झाली? मंत्री झाल्यावर सुद्धा यांना सहन नाही झालं. होईपर्यंत ठीक होतो, मंत्री झाल्यावर सुद्धा यांना सहन नाही झालं. लहानपण जाऊन पण ही कसल्या औलाद आहे मला माहिती नाही. माणूस म्हणून आपण जगतो, माहिती आपण माणूस म्हणून जगतो. दुश्मनाच्या घरी सुद्धा एखादा माणूस गेला तर त्या कुटुंबाचा आपण आदर करतो, किमान दुःखातलं बाहेर पडलेपर्यंत तरी त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण राहतो किंवा त्याच्या दुःखात आपण राहतो. अरे माझ्या बापाचा 10वा सुद्धा साल्यानी करू दिला नाही. 10व्याच्या आधी जयकुमार गोरे षडयंत्र केलं आणि जयकुमार गोरेला बदनाम करायचा प्रयत्न केला. 10वा सुद्धा झाला होता माझ्या वडिलांचा. किमान 10 दिवस होईपर्यंत डॉक्टर साहेब वाट नाही बघितली, काय अजून 3 दिवस थांबला असतं, बिघडलं असतं काय? 3 दिवसांनी हे षडयंत्र करता आलं असतं नाही. ही सगळी परिस्थिती आहे, म्हणून काळ कुणाला माफ करत नाही, लक्षात असतं. तर मला माझ्या दुश्मनाला सुद्धा माझं सांगणं आहे, माझ्या विरोधकाला सांगणं आहे, बाबांनो चांगलं जगा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.